वाच्या ओवीला तुकोबाच्या गाठेला एकनाथाच्या भारुडाला चोकोबाच्या जोहराला चलाईला उठाईला सोयरा बाईला माझ्या सखुबाईला बाई बाई जाणायाला चला 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 कीर्तनाला चला
स्वर लावून ठेव.
आधुनिक शब्द आहे. सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठवण आठवण गेले भावाभाव, आठवण आठवण गेले भावाभाव, झाला स्वयंवीर पांडुरंग. अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जीवाची नागी. काम क्रोध मोह माने खरीची अवघी आनंदाची सृष्टी झाली. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबा सद्गुरु दास तुका महागतीके तट भीमरथा. वरुण कुंडलिकाय जातो समागत तिष्ठन्तमानन्द कंदम्. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा
सृष्टी झाली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग थोर संत वैराग्यवंत देहनिवासी अखिल वारकरी संप्रदायाची कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराव प्रस्तुत अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला पारमार्थिक भाग्याची काही लक्षणं आणि याच पद्धतीनं पारमार्थिक भाग्य कशाला म्हणायचं असं संपूर्ण विश्लेषण करणारा अभंग आपल्या तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता 8 वाजून जरासं पुढे मिनिटं गेली. असा फारसा वेळ झालेला नाही की मला झोप यावी आळस आलेलं आहे. तेव्हा इकडं तिकडं बघत बसायचं नाही कोण आले गेले. म्हणून मगाशी म्हणलं मी इकडं वाट सोडा का इथनं मधनं कोणतरी गेले की कोण गेले काय त्याचं निरीक्षण सगळं चालू असते. मी एक गोष्ट मागते तुमच्या सगळ्यांच्याकडे आज पदर बसून 2 तास द्या मला फक्त 2 तास. कारण हे बघा अभंग तुम्ही आम्ही गातो म्हणतो पाठ करतो फार सोपं येते मला आम्हाला. पण अभंग जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडणार तेव्हा त्याच्या अगोदर ही देवाची मूर्ती सहज दिसते पण टाकीचे घाव सोसून देव उभे आहे. तसं तुमच्या आमच्या समोर जेव्हा अभंग येतो तेव्हा त्याच्या अगोदर सगळा अनुभव आहे त्याच्या मागे कष्ट आहे त्याच्या मागे दुःख आहे आणि मग तुमच्या आमच्या समोर अभंग येतो. आणि याच्याही पुढे जाऊन तुमच्या आमच्या समोर आता कीर्तन आलं म्हणजे अभंगाचं सोप्यात सोपं रूप आहे की नाही. त्यामुळे एक गोष्ट मागते ते म्हणजे सगळ्यांसमोर इथं असू दे सगळ्यांनी तल्लीन व्हा. बघा किती सुंदर गायन करणारी मुलं आहेत गोंडस मृदंगाचारी इतके सुंदर आहेत दोन्ही दादा इतके सुंदर इतके आराधना सगळे आहेत. आता एवढं सगळं असताना आम्ही सगळी आज सगळे रंगात आहे तुमचंच लावणी मृदंग श्रुतिकार घोष सेवन ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरस हा जर सेवन करायचं असेल तर तुमच्या सगळ्यांचं इथं काय पाहिजे लक्ष म्हणा काय पाहिजे लक्ष पाहिजे बरोबर. अजून एक दुसरा मुद्दा इथं कोण उभारले हे पण बघू नका. कोण आले कुठनं आले कोल्हापूरचं काय कुठनं आहे काय आहे बाई आहे माणूस आहे पुरुष आहे काही बघू नका. इथं कोणी जरी उभारलं तर एक ब्रह्मतत्व म्हणून उभं आहे. लय गेल्यावर चमडं वेगळं दिसत बाईचं दिसत नाही तर पुरुषाचं दिसत ह्याच्या पलीकडे काही दिसणार नाही. आता तुम्ही एवढे सुज्ञान आहात आणि म्हणून कीर्तनाला आलेले आहात. बाकीचे येतील का नाही ना. कीर्तन ऐकायला आलं ना का बघायला बोला ऐकायला तुम्ही कीर्तन ऐकायला आपला फरक नाही पडत. फरक एकाच गोष्टीचा करून घ्यायचा तो म्हणजे अभंगाचा. अभंग लक्षात ठेवायचा. तुकोबाराने सांगितले की पिकल्या सेंद करू पांडुरंगे अभंगाचं वैशिष्ट्य पहिल्यांदा सांगते. तुकोबारांचा अभंग अभंग असा आहे की पांडुरंगानं कृपा केलेली आहे आणि कृपा ही केलेली की पांडुरंग बनवलेला आहे. आता एवढी मोठी कृपा जर पांडुरंग तुमच्या आमच्यावर करत असेल तर लक्ष द्यायला पाहिजे बरोबर ना. असं समजा एखादा सोनार आज हिरे वाटायला आलेला आहे. आता चांदी वाटत असेल तर ठीक आहे वेगळा विषय. सोनं एक ठीक आहे हिरे वाटायला आलाय म्हटल्यानंतर आपण काय करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे. असो म्हणून तुकोबारांनी सांगितलं की पिकल्या सेंद कडू पण गेले. अभंग असा आहे पहिलं चरण लक्षण आहे दुसरं चरण लक्षण आहे तिसरं चरण लक्षण आहे आणि शेवटचं चरण जर काय असेल तर तुका म्हणे भाग्य म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी पहिली लक्षण आहे ती आपण पुढे बघू. प्रत्येक अभंगाला महाराज जरा वेगवेगळं प्रवेशद्वार असतं. द्वार सगळीकडेच असतं. घराला दार 4 असतात 5 असतात 6 असतात काही काही 2च असतात. पण पाहुण्याने प्रवेश कुठनं करायचा बोला की काहीतरी खिडकीतनं करायचा मागच्या म्हणा पुढच्या म्हणा काहीतरी बोलत हवं कुठनं करायचा पुढच्या. मग माझं म्हणणं असं आहे पाहुण्याला परड्याकडच्या दारानं आणावं का प्रवेशद्वाराकडनं. तुमच्याकडे परड्याला काय म्हणतात आमच्याकडे कोल्हापूरला परड म्हणतात. तुम्ही काय म्हणता परसबाग ठीक आहे. कुठून आणायला पाहिजे बाबा प्रवेशद्वारात आणायला पाहिजे. अभंगालाही प्रवेशद्वार असतात. काय काय म्हणतात कीर्तन कसं झालं महाराज कालचं झालं चांगलं मग अभंग कुठला अभंग लक्षात का प्रवेशच करायचं नाही पाहुण्याला घराचं बघायचं नाही की नाही. सगळ्यात महत्वाचा अभंग आहे पिकल्या सेंद अनुक्रमणिका बघायचं असं पी वर्ण बघायचं आहे. पिकल्या शेंद कडू पण गेले
आणि या अभंगाचं प्रवेशद्वार जर काय असेल तर ते शेवटचं चरण आहे का? तर या नावे म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची संज्ञा व्याख्या आणि इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर डेफिनेशन सांगितली. डेफिनेशन व्याख्या कशी असते? हा, समजा आता एखादं पाणी आहे, पाणी किंवा वार आहे किंवा एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाची आपण कल्पना करायची झाली तर कशी करतो? हा तो वृक्ष असा असतो, त्याची मुळं वर असतात आणि फांद्या खाली असतात, त्याला काय म्हणायचं? म्हणून मगापासून सांगतो लक्ष द्या. मुळं कुठं असतात वृक्ष? ऐकू येते ना सगळ्यांना? माझी भाषा समजते काय? तशी ट्युनिंग मी हळूहळू ठेवली आहे कोकणची. 6 महिने झाली इथेच आहे ना मी. माहिती नाही का? ओळख करून देते. मयुरी चव्हाणसाठी आपल्या इथे चिपळूण बांधकाम विभागाला स्थापत्य अभियंता सहाय्यक आहे मी. 6 महिने थोडीशी प्रॅक्टिस झाली आहे मला आता. झाडाची मुळं कुठे आहेत? बघूया म्हणलं काय काय त्यात आता हे जेवणाचा वास यायला लागला. असो, आता फांद्या वर गेल्या, मुळं कुठे आहेत? काय? पण त्याची अशी एक व्याख्या तयार झाली. व्याख्या म्हणजे तो शब्द याला झाड असे म्हणतात. मग त्याच्या अगोदर लक्षणं सांगितली. तसं आज तुकोबारांनी व्याख्या सांगितली. उदाहरण सांगू का? माऊलीने एके ठिकाणी सांगितलं बघा. का खांडावया घाव घाली लावणी दयाने केली एकची सावली वृक्ष जैसा. ह्याला वृक्ष म्हणतात जो पाणी घालणाऱ्याला आणि तोडणाऱ्याला समान सावली देतो, त्याला वृक्ष म्हणतात. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? झाड असं नाही म्हणत. हे बघा, एखाद्याला पाणी घातलं तो निघून गेला, थोडा वेळ तिथं थांबला, सावली घेतली, निघून गेला. दुसऱ्या दिवशी एक माणूस म्हणला ह्याला तोडून टाकूया. मग दुसऱ्या दिवशी एक माणूस त्याला तोडायला आला. आता तोडायला आला, त्याच्या हातात कुणाला हे दिसते त्या झाडाला, पण ते असं झुकत नाही इकडे जाऊन. हा, याला नाही मी सावली देत, चल याला मी फळ देत नाही, ते असं नाही म्हणत. सगळ्यांना सारखी सावली देणाऱ्या एका वस्तूला वृक्ष म्हणतात. हे माझ्या ज्ञानोबाने सांगितलं. याला व्याख्या म्हणतात आणि इंग्लिश मध्ये याला डेफिनेशन म्हणतात. उदाहरण सांगतो. अणु म्हणजे अणु. अणु मुलगी नाही. अणु म्हणजे काय? की एखाद्या 12वी सायन्स वाले आहेत का इकडं? आहे काय? एक तरी बोट वर करा की. पण सायन्स झालेल्या अशी तरी बोट वर करा. बरोबर आहे का? अणु म्हणजे कोण? ऍटम. ऍटम बरोबर आहे. अणु म्हणजे एखाद्या वस्तूचं सगळ्यात छोटं रूप म्हणजे काय आहे? मग त्याची डेफिनेशन आपण काय पाठ केली होती? मला पण अजून का लक्षात आहे माहिती का? पहिलं इंग्लिशचे वाक्य जे काय पाठ केलेलं काय असं उभ्या आयुष्यात तर ते होतं. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट कॉल्ड एज ऍटम. पास तेवढंच. म्हणजे ती एक व्याख्या झाली. याच पद्धतीने तुकोबारांनी सुद्धा तुमच्या आमच्या समोर एक व्याख्या ठेवली आहे. त्याचबरोबर त्याची लक्षणं आहेत आणि याला असं म्हणायचं म्हणून तुकोबारांनी सांगितलं हे प्रवेशद्वार अभंगाचं. आज आपल्याला असा प्रवेश करायचा तर अभंग समजतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. तर या सगळ्याला भाग्य म्हणावं. मी सांगू का कशाला? या सगळ्याला भाग्य म्हणावं. या सगळ्याला भाग्य म्हणावं आणि या सगळ्याला भाग्य म्हणावं. आणि सांगू का भाग्य तुम्हाला? याला भाग्य म्हणावं. हे काय फिक्स आहे? मला का सॉरी बरं काय नाही म्हणलं तर हे व्हायचंच होतं. हे काय आहे? हे सगळ्यांच्या गळ्यात आहे. पण हे काय आहे? आज प्रॅक्टिकलच घेऊया जरा. हे काय आहे? हे माझं भाग्य आहे. हे सगळ्यांना नाही मिळत. जो भाग्यवान आहे त्यालाच भाग्य मिळतं. याला भाग्य म्हणायचं आणि यासाठी संसारात जन्माला यायचं. हे सगळ्यांचं फिक्स आहे. आमच्या गळ्यात माणसं लग्न झाले समजते. प्राण्यांची किती लग्न झाल्यात का नाही? त्यामुळे तुकोबारा म्हणतात की यासाठी जन्माला या भाग्यासाठी. नाही तर तुमचं आमचं भाग्य का नाही सांगतो इथं? का? तुमच्या आमच्या भाग्याच्या जे व्याख्या ते पावला पावली माणसी बदलतात. हे बघा, एखाद्या माणसाला असं वाटतं, उदाहरण सांगू. उदाहरण ज्याचं लग्न नाही झालेलं आणि समजा 28च्या पुढे वय चालली असं हळूहळू आणि 30शीत गेल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं भरपूर मुली बघितल्या, कोण पसंत करणार. आता त्याला असं वाटायला लागलं ज्यांची लग्न झाली का किंवा एखाद्याच्या लग्नात गेल्यानंतर लग्न झाले त्याच्याकडे बघून काय भाग्यवान आहे हा माणूस. लवकर लग्न झालं, याचं वेळेत लग्न झालं, पत्नी छान मिळाली, शिकलेली मिळाली, सुंदर मिळाली, काय भाग्य या माणसाचं. असंच तो विचार करत व्हायला आणि एक दिवस लग्न झालेल्या माणसाला त्याला बोलूनच दाखवलं तुम्ही फार भाग्यवान.
तेव्हा तो लग्न झालेला माणूस म्हणतो 4 वर्ष झालेत लग्नाला माझ्या. किती वर्ष? तुला माझ्या तोंडाकडे बघून वाटते का मी भाग्यवान आहे? लग्नात वाटलं असेल, तोंडाकडे बघून. उदाहरण सांगले बघा, एका पत्नीला आपल्या मिस्टरांना प्रश्न विचारला जरा रागात, मी पत्नी म्हणून कुंकू लावायचं, मी पत्नी म्हणून गळ्यात मंगळसूत्र, मी पत्नी म्हणून पायात जोडवी घालायची, बरोबर आहे, मी पत्नी म्हणून साडी नेसायची, मी पत्नी म्हणून सगळं करायचं. तुम्ही पती म्हणून काय घालता? प्रश्न बरोबर आहे का चुकीचा आहे? वय तरी म्हणा, बरोबर आहे का नाही? तिकडे पाठीवर आजी आहे, वय ना, काय घालता तुम्ही? तुम्हाला ओळखायचं कसं तुमचं लग्न झालं? आमचं कसं ओळखतंय? सगळी जायचं नाही आपल्याकडे, तुमच्याला ओळखायचं कसं? तेव्हा त्याला सांगितलं हे सगळं घालायला लागत नाहीये, माझं तोंड किती करते ह्याचं लग्न झालेलं नाही. चेहऱ्यावरच कळतं सुरकुत्या पडलेल्या, फार मोठं टेन्शन आहे, लगेच कळतं काय आहे, लग्न झालेलं आहे. मग तो लग्न झालेला म्हणतो की बाबा तू जे काही समजतोस ते भाग्य माझ्याकडे नाहीये. कारण आमचं कसं होतं, वस्तूनिशी भाग्यवान आपण गोष्टी एखादा ठरवतो. एखादा म्हणतो 4 व्हीलर असती तर मी भाग्यवान, एखादा म्हणतो पैसा असता तर मी भाग्यवान. आणि एवढंच काय, एखादी निसंतान स्त्री असली जिला मुलं नाहीत, ती व्यालेल्या मांजरीकडे बघून म्हणते, तिच्या पिलाकडे बघून म्हणते मांजरी किती भाग्यवान आहे. त्या मांजरणीला माहितीये किती भाग्यवान आहे, त्या यातली काही सुद्धा जाणीव नाही. म्हणून भाग्य तरी नव्हे बर का, भाग्य तरी नव्हे धोर पुत्र दारा निकटवासरा संतापाई. आता आपल्याला डायरेक्ट आमचा जो गोड गैरसमज होतो का नाही, ज्याला भाग्य म्हणत होतो त्याला डायरेक्ट आपल्याला शब्दाला सांगितलेलं आहे की भाग्य तरी नव्हे धन पुत्र आणि दारा. दारा म्हणजे कोण? बायको. दारा म्हणजे बायको, म्हणजे धन म्हणजे पुत्र म्हणजे. हे बघा, मुलाला घरात फार आनंद झाला, गावाला साखर वाटली का नाही? आता त्याच्यावर संस्कार नाही केलं, त्याला कीर्तनाला नाही आणलं, आहे का नाही, त्याला काय नाही शिकवलं, उद्या उठून तो दारू प्यायला लागला, मग तेव्हा त्या आईला वाटायला लागलं ह्याच्यापेक्षा 4 पुरी झाले असते बरोबर, पोरगं नको, आहे का नाही? म्हणजे याला भाग्य म्हणता येणार नाही, याला भाग्य म्हणायचं नाही. मग परमार्थ ह्या व्याख्या मला बदलल्या नाही. तुमच्या आमच्या कशा बदलल्या? पत्नीला भाग्यवान समजतो, पैशाला भाग्य समजतो आणि मुलांना भाग्य समजतो, पण परमार्थामध्ये मात्र भाग्याच्या ज्या काही व्याख्या त्या बदलल्या नाही. भाग्य एकच सांगितलं आपल्याला, भाग्याचा उदय संपपाल किंवा उदय भाग्य भाग्य बदलतं तसं यांचं नाही बदलत. तू कोण तेच सांगतात, जे ज्ञानोबा सांगतात, नामदेवराय तेच सांगतात, जे नाथबाबा सांगतात, सखुबाई तेच सांगतात, जराबाई तेच सांगतात, सगळे तेच सांगतात. भाग्य एकच, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सगळे सारखं सांगतात. सर्व सुखाचे आगर जमिनी सर्व सुखाचे आगर म्हणजे वेगळं सांगत नाही. म्हणतात की आम्ही आज जे काही भाग्य सांगितले, लक्षात नाही भाग्य आलं लक्षात. भाग्य म्हणजे अशी गोष्ट ज्याचा आनंद संपत नाही. किती वर्ष झाली कीर्तन चालू, तुम्हाला माहितीये?
किती वर्षाने तुम्ही ऐकताय माहितीये? हे बघा, लग्न झालेल्या दिवशी जेवढा आनंद वाटत होता तेवढा आज वाटतोय काय? तेवढा आनंद नाही. पण आमच्या कीर्तनातला आनंद सांगतो, लगेच तुम्हाला डेमो दिलेला बघा. लग्न झालेल्या दिवशी फार आनंद, मी असं करीन, हाव करीन, त्याव करीन, खाकडे फोडून द्याव करीन, लई काय काय वाटत होतं. ते आज नाही वाटत. सगळ्यांचं होते तसं माझं बी झालं, काही वेगळं नाही झालेलं, बरोबर आहे काय? पण तो आनंद आमचा टिकला नाही. पण आमचा मात्र आनंद असेल, कधीपासून कीर्तन ऐकतोय. पण कीर्तन ऐकणं आणि करणं, गाणं म्हणणं सगळं आनंद आमचा सारखा आहे. पण आनंद लखमाही कमी झाला नाही. झाला काय? झाला. महाराज तुमचा मृदंग वाजवताय तुम्ही, किती वर्ष झाली आठवत नाही? एवढं लहान असल्यापासून माझं. पण आनंद वाढायला लागलाय काय कमी व्हायला लागलाय? वाढायला लागलाय. महाराज तुमचं बोला आता. संसार लय वर्ष झाले करते, आनंद वाढायला आहे की कमी होतंय? वाढायला लागले संसारात. चांगलं आहे बाबा इकडला संसार. नाही तेवढी आत्मीयता, तेवढा आनंद, तेवढं काही क्युरियोसिटी राहिलेली. मग इथं मात्र असं आहे की आनंद वाढायला याच आवाजावरती आपण बरीच कीर्तन ऐकली असेल, बरोबर आहे? बऱ्याच वेळा हा गायला असेल. रोज सुंदर ते गाणं म्हणतो का नाही? रोज म्हणतो वर्ष नाही, रोज म्हणतो, पण रोज वेगळा 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 आनंद जो विपरीत नाही, असा अनंत गणित वाढत चाललेला आहे. म्हणजे परमार्थातलं भाग्य असं आहे जी कधी संपत नाही. विठ्ठल आता तुम्हाला सांगत मी हे भाग्य सांगतोय, ते सांगत नाही. आपले संसार दुःख म्हणून त्याला चाली लावून लावून अगदी असं रडायसारखं झाले, पण सोडाय पण तयार नाही. बरोबर आहे की नाही? चाल ती एवढी आवडती का नाही मला, बरोबर लावले, कळकळीची चाल आहे. विश्रांती नाही कोठे रत्नदिवस काम क्रोध कळकळ आहे ना. मग कधी वाटतं शेवटी महात्मा झालं, वाटतं कमला मिश्र जाऊ दृष्टी देईन निर्मळ. एवढी रखरख आहे. यातनं म्हणतात महाराज आता काय वा जागे व्हा. संसाराला जन्मला आपण ह्यासाठी या. संसारी जन्मी जे कशासाठी आधी या संसारा उठा शरणचा उदारा पांडुरंगा. हे बघा महिला मंडळीकडे लक्ष द्या. ठरवलं जीवनाचं ध्येय वगैरे काय ठरवले काय? नाही ठरवलेलं काय? मग काहीतरी आत्मसात करायचंय. बघा एखादा फार ब्रिलियंट एखादा स्टुडंट असेल तर तो 8वी 9वी ठरवतो मला कलेक्टर व्हायचंय. काहीतरी एम आहे ना त्याच्याकडे. तुम्ही काय ठरवले संसारात काय मिळवायचंय? काय नाही. एकदा महाराज ठरवलं होतं बंगला असावा, ते झाला बी. मग त्याच्यानंतर काय ठरवलं? हा महाराज मग त्याच्यानंतर ठरवली गाडी असेल. असं आम्ही ठरवत गेलो, पण काही कुठं समाधान सापडत गेलं नाही. म्हणून म्हणतो तुकोबाया आता जरासं लक्षात घ्या, या गोष्टीसाठी संसाराला आलो होतो. हे जाणार आहे. प्रपंच जो आहे तो आपली जी काही संचित आहे, आपली जेवढी पुण्य आहे, जेवढा आपल्या पाप शिल्लक आहे, त्या वजन चाळणीनुसार ही गोष्ट घडत राहणार. पण प्रयत्न करायचा झाला तर तो परमार्थात करावा लागेल. म्हणून संसारी जन्मी जे ह्या आनंदासाठी बरं का मी सांगतो केवढा आनंद. एकच गोष्ट सांगतो केवढा आनंद त्याच्या गळ्यात माळ आहे. तुम्हाला माहिती का? समजा ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याचा शेवट झाला. तुम्हाला माहिती का त्यांना कसं नेतात खांद्यावरनं? माहितीये इकडे कसं नेतात? भजन करत नेतात ना माळकरी. हा आता माळकरी जो असतो त्याला भजन करत नेतात माहितीये का तुम्हाला? आणि जातो तुम्ही कृपा असू द्यावी सगळा सांगावी विनंती घाबरू नका असू दे. वार वेळ झाला उभा पांडुरंग अंधकाळी विठू. कुणाला? ज्यांच्या गळ्यात माळ आहे त्यांना. बाकीच्यांनी नुसतं ऐकायचं म्हणायचं. तुम्हाला नाही पावला तो. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला अंधकाळी विठू आमासी पावला झाला. तसं नेलं मला आम्हाला. मी माझं उदाहरण घेते. मला कसं नेणार? टाळ वाजवत नेणार, शंख करत कोण नेणार? केवढा आनंद आहे, केवढा सोहळा आहे तो. म्हणजे आम्ही जीवनाचा जीवन थोडाच करून घेतला कीर्तनात आणि भजनात. घेतला का नाही महाराज? वय तरी म्हणा की हा जीवनाचा सोहळा करून घेतला. मेल्यावर सोहळा करून घेतला. आनंद आहे का नाही?
आता एवढा आनंद म्हणून तुकोबराय म्हणतात आता जागवा आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्यात जागव म्हणतात. आणि मग त्यासाठी काही उदाहरणं दिलीत. आता तुम्ही आम्ही कसं ठरवायचं मी भाग्यवान आहे कोण म्हणे पैसा अडका ते संपला आपला विषय संपलाय आधीच सांगितलं मी. मग परमार्थातल्या माणसाला तरी कसं समजायचं आता प्रश्नाला परमार्थिकावरती तर त्याला तरी कसं समजायचं मी भाग्यवान आहे तर त्याला काही लक्षणं सांगितली की कधी या आशेने गेले पैसे आणले पांडुरंगे तर पांडुरंगाची कृपा झाली. आणि एक अवस्था सांगितली एका फळाची शेंड नावाचं फळ सांगितलं. कोणी बघितलंय काय तेव्हापासून हा अभंग चिंतनाला घेतला. मी सगळ्यांना विचारते मला पण बघायला मिळाले पण मी बघितले एवढ्या आकाराचं असं फळ आहे ते कच्चं आहे तेव्हा त्याचा रंग वेगळा आहे ते पिकल्यानंतर त्याचा रंग वेगळा आहे. आणि जे तुकोबाने आज सांगितलं की कणूपण गेले अशी फळाची अवस्था आहे ती कच्चं होतं ते फळ तेव्हा ती कडू होतं. कसं होतं कडू. आणि पिकल्यानंतर आता कडू पण गेलं म्हणजे काय वाटतं तुम्हाला काय शिल्लक असं कडूच्या विरोधात काय माहिती नाही की तुम्हाला काय असतं म्हणजे शेणाचे फळ आहे ते अगोदर कडू होतं आणि नंतर कसं झालं गोड झालं. याच्यात बरेचसेच बदल झाले काही एक चवळी तुकोबाने सांगितलीच आहे पण एक त्याचा रंग बदलला. पिकलं कसं ओळखायचं आता इकडं कोकण आहे कोकणातला सगळ्यात फेमस जर फळ काय असेल तर ते काय आहे बोला आम्ही फार भाग्यवान समजतो. मला तर एवढा आनंद झाला जेव्हा समजलं पहिलं चिपळूण भागीला देव पावला. कुठेतरी पाऊस नाही अशा ठिकाणी तर शेंदरच बघायला मिळायचं. देव पावला म्हणून आंबा बघायला मिळतो नाही तर मला शेंद बघायला मिळालं असतं. तर बीड भागात वगैरे शेंद नावाचं फळ जास्त प्रमाणात आहे. तर असं आहे की त्याचा पहिला रंग बदलला. आंब्याचा पहिला रंग काय आहे हिरवा. आजीने विचारलं त्या आजी जेवण झाले ना आजी जर तिकडे जाय म्हणून म्हणलं पहिला आंबा कच्चा आहे त्याचा कलर कसा आहे हिरवा आहे आणि पिकल्यावर काय झाला पिवळा झाला लाल कलर झाला म्हणजे त्याचा रंग बदलला. अजून एक काय बदलला असं वाटतं तुम्हाला त्याच्यात चव बदलली. अजून काय वाटते तुम्हीच सांगा मला आता काय वाटते काय बदलला असं अजून रंग कसा ओळखायचा आंबा डोळे झाकून कसं ओळखायचं पिकला आंबा पिल्या तू सांग हा काय बदललं रे वास बदलला. अजून एक काहीतरी गोष्ट बदलली बोला मऊ पण हा म्हणजे काय बदलला मऊ झाला म्हणजे काय बदललं स्पर्श स्पर्श बदलला का नाही. आधी कसा होता कठीण कोल्हापूरच्या भाषेत समज काय मोड म्हणतो त्याला मोड आणि काय म्हणतो तो दारा काय म्हणतो त्याला माणसं असतात पण ते समजत तशी दाढी माणसं. मी एक उदाहरण देऊ गावाचं ठिकाण नाही काय काय सांगत नाही. एक बाळ पडलं माझ्या समोर खरं खरं सांगतो तुम्हाला मी काही तर खोटं सांगत हा एक बाळ माझ्या समोर पडलं मला माहिती की कुठल्या जातीतले कुठलं काय सगळं माहितीये मला. मी आई बी बघितली तिची बाप्पा पण बघितलं होतं. त्यांनी त्याला तिथं ठेवलं होतं खेळायला आणि ते गेली फिरायला आणि त्यांच्या भावकीचे सगळे होते तिथं आणि आम्ही दोघंच वेगळी तिथं बसलो होतो. ते पडल्यावर बरोबर त्या बाळाला पोरगीला त्या भुवळीला लागलं बोलायला रक्त यायला लागलं आणि त्या बाळाला असं झालं की तिला लहान आहे ना ते रडता रडता श्वास कोंडायला लागला. मी म्हटलं की त्यांची उचल म्हणजे बरं होईल ना उचललं तर आम्ही जाऊन उचलवतो आणि पंचायत काहीतरी काय केलं आणि कुठे हात लावायला तयार आहे. मग ही पोरगी आमची तिथं शेवटी तिला घेतली जवळ ती बाळी जवळ आलं. शेवटी जेव्हा कळ येते तेव्हा त्या कळीमध्ये त्याला काय सगळे आईच वाटणार आणि जी खरी आई आहे कुठल्याही बाळ समोर येऊ दे तिला ते आपलं बाळच वाटणार. ते शांत बसलं माझ्या पण कुणी सुद्धा त्यांच्यात उठलं नाही बाळाला जवळ येत आपल्या आपलीच पोरं जवळ येऊन बसले. दाढी माणसं म्हणायची त्याला काय म्हणायची की एखाद्याचं दुःख समोर दिसतंय पण मग व्हायचा प्रयत्न करत नाही काय म्हणायचं त्याची दाढी म्हणजे 100% आंब्यावर हे पिकलेलं त्यांची चव बी बदललेली. काय काय आंबे तर असे बी चव बदलता वर गेलं. लक्षात आलं कधी मऊ झाली नाही समाजासाठी. कुणाचं एखाद्याचं दुःख म्हणून वाटलं एखाद्याच्या घरात दिवाळी नाही झाली कुठे नाही वाटलं त्या फळाला मी फळाचं म्हणतो किंवा त्या दाड्या माणसाला की जाऊन त्याच्या घरात काहीतरी द्यावं नाही का नाही.
की फळ का सांगितलं आणि का पिकण्याची प्रक्रिया सांगितली तुम्ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे. तर पिकल्यानंतर जे बदल होतात ते बदल माणसात पण व्हायला पाहिजे. माणूस मऊ व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे का नाही? मनानं काय व्हायला पाहिजे? उगाच नाही सांगितलं माऊलीने मृदू सभाय नवनीत जैसे सगळ्यांचे चित्त. कसं मृदू सभाय नवनीत अगदी मग लोणाचा गोळा असतो का नाही? लोण्याचा गोळा तसं संतांचं हृदय असतं. आणि मग हे संतांचे जे हृदय त्याला त्रास झाला लागतं. माळ बाबा चालत गेले एक शूद्र जातीचं बाहेर घेतलं त्याला काकेत घेतलं ती वितळलं लागतं. बरोबर. नारोबाच्या समोर एक बाई अशी आली की ती विधवा आहे त्याचं नवऱ्याचं प्रेत तिथून चाललेलं आहे. तिथे दुःख बघितलं नारोबाने त्याला उठवलं तिथे ती वितळले. तुकोबाला लोक मारायला आली ज्या हाताने मारलं त्या हाताला तेल लावलं म्हणजे काय झालं त्यांचं चित्त हे वितळलं. ते मऊ आहे आणि हे मऊ व्हायला पाहिजे तर ही प्रक्रिया पूर्ण झाली किंवा परिपक्वता आली किंवा पूर्णत्वास गेली. मला सांगा आंबा पिकला तर त्याचं बरोबर प्रक्रिया पूर्ण झाली ना. आणि कच्चाच खाली पडला खराब झाला त्याचा काय उपयोग? जगाला उपयोग? कुणाला काय उपयोग आहे का? नाही. म्हणून आज माझ्या तुमने एवढा सारा विचार केला. फळाच्या पिकण्याची अवस्था सांगितली की ते मऊ झालेलं आहे त्याचा स्पर्श बदललेला आहे त्याचा चव बदलला आहे. अजून सांगतो जेव्हा फळ पिकतं पिकल्यानंतर समजा पेरू एक फळ आहे ते पिकल्यानंतर तो खाल्ला किंवा काही बी त्याची इकडे तिकडे पडले त्याच्यातनं काय झाली नवीन झाडं उत्पन्न झाले. आंबा खाल्ल्यानंतर कोणी फेकून दिली त्याचं नवीन झाड आलं. म्हणजे फळ असं आहे जे पिकतं पिकल्यानंतर दुसऱ्या झाड जे ते उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतं. मग या पद्धतीने संत मायबापाने बघा कधी कधी गाथा लिहून ठेवलेलं आहे कधी ज्ञानेश्वरी लिहून ठेवलेली आहे. आणि या सगळ्याची रोपटी म्हणजे तुम्ही आम्ही वारकरी. या सगळ्याची रोपटी म्हणजे कीर्तनकार आहे. सगळ्याची रोपटी म्हणजे प्रवचनकार आणि मृदंगाचार्य आणि ऐकणारी श्रोती मंडळ आहे. पण या फळाला असं केलं की हे मऊ झाले समाजाला यातला गोडवा मिळाला आणि शेवटी असं झालं अनेक वारकरी त्यांनी जन्माला घातले आणि म्हणून फळ पिकण्याची प्रक्रिया. अजून एक शेवटी आहे एक असं आहे की फळ पिकल्यानंतर शेवटी ती झाडाला राहत नाही. पिकल्यावर काय होतो? आंबे ते समजा जरासं तरी वारे येऊन गेलं पिकलेले पहिल्यांदा खाली पडतात का कच्चे पडतात? पिकलेले पडतात. म्हणजे पिकलेलं फळ हे त्या झाडाला चिटकून राहत नाही. एक पारमार्थिक अवस्था आहे की पिकलेलं जे फळ आहे ते बंधनात अडकून राहत नाही. ते आपोआप बंधनापासून देता आली सावकाश म्हणजे ते आपोआप रिकाम होतं त्याला बंधन वगैरे काही शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं की भाग्यवान कोणाला म्हणायचं? जो म्हातारा होऊन पिकलाय त्या माणसाला नाही. लक्षात आलं काय? बघा एखाद्या वेळेस असं तुम्ही उदाहरण बघा 80 वर्षाची बाब खरं अजून काही ज्ञान नाही. ह्याला ओरडत जा त्याला ओरडत जा ह्याला 4 शिव्या त्याला 4 शिव्या टाळ खाली ठेव हिथं कोणी यायचं नाही आमच्या सत्तेत कोणी यायचं नाही हिथं कोणी जेवायचं नाही. नाही ज्ञान म्हणजे पिकण्याची अवस्था ती पूर्ण झालेली नाही. पण पिकण्याची अवस्था 16 वर्ष पूर्ण झाली ते ज्ञान आहे. म्हणजे असं नाही की म्हातार झाल्यास पिकायला पाहिजे किंवा असं केस पिकले म्हणजे कलर बदलला चमडं मऊ झालं हे नव्ह. पिकण्याची अवस्था ही आतून आहे आतून. मग याला वयाची मर्यादा नाही. 4 वर्षाच्या मुक्ताईने ताटीच्या अभंगात सांगितलं ना विश्वपट ब्रह्मदोरा ताटी ज्ञानेश्वरा म्हणजे पिकण्याची अवस्था 4-4 वर्षातच आहे. म्हणजे पिकायला वय लागत नाही. पिकणे म्हणजे काय? मला म्हणजे लक्ष द्या. पिकणे म्हणजे अनुभवी होणे. आपल्याला एक म्हण आहे एखादी म्हातारी बाई असते आजी असते मग आपण म्हणतो आजी लोणचं घालायचं जरा सांगायला या. मग तिलाच ती योग्य प्रक्रिया माहित असते. मग म्हणतो हा त्यांनी सांगितलं आपण लोणचं घातलं. का तिला विचारलं? कारण अनुभव आहे तिच्याकडे. आम्ही म्हणतो की या अनुभवाला ही म्हातारी पिकलेली आहे तिला सगळं सांगता येतं. पण तुकोबारायांनी सांगितलं हे प्राणी जन्माला येतात मरतात लग्न करतात त्यांना धावाला पोळवतात हे बास रडगाणं हे बास. याच्याही पलीकडे जाऊन एवढ्या योनी आहेत पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणसाला बुद्धी दिली आहे. प्राण्यांसारखं फक्त यायचं जन्माला निघून जायचं एवढंच आपल्याला दिलेलं नाही. म्हणून की पिकली आशेल कडूपण गेले पैसे आम्हा केले पाडले विठ्ठल
असं झालं की जसा फळातला कडूपणा गेला तसा आमच्या मनातलाही कडूपणा गेला, असं तुकोबराय म्हणतात. याला भाग्याचं लक्षण म्हणायचं. आता कडूपणा गेला म्हणजे काय काय गेलं? काम, क्रोध, लोभ, निमानी ठाईची. कडूपणा म्हणजे काय? विकार सांगितलेले. हे विकार निघून गेले की माणूस गोड होतो. माणसात फरक असं काय होतो? चांगला माणूस आणि वाईट माणूस यात फरक काय? ज्याच्या मनात विकार आहे तो वाईट, ज्याच्या मनात विकार नाही तो चांगला माणूस आहे. आता तुकोबराय म्हणतात की काय झालेलं की हे विकार निघून गेले. काम, क्रोध, लोभ, निमानी ठाईची अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. अजून एक ठिकाणी तुकोबरायांनी सांगितले बघा की जेव्हा हे काम, क्रोध निघून जातात तेव्हा काय शिल्लक राहतं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध भरला. म्हणजे हे त्या मनातनं बाहेर काढलेलं तेव्हा आत काय शिल्लक राहतो? विठ्ठल शिल्लक राहतो. आपण विठ्ठल शिल्लक राहतो म्हणजे काय राहतो? आता एवढं सांगून काय काय म्हणतील महाराज? काय लावलीस तुम्ही विकार? देव, फळ पिकायला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. ते आमच्या डोक्यात काही जाईल नाही. विनोद विनोद ह्यामध्ये आहे का नाही? सवय असेल ना विनोद, जरा चुटकुला, जरा मध्ये काहीतरी घ्या, असं काहीतरी हसायसारखं, जरा झोप जायसारखं. ती झोप बी काय येते माहिती काय? मध्ये गोड वाटत नाही हे आपल्याला. पण काय काय जर असेल 4 तास एका जागेवरती बसलं तरी ऐकायची. आळंदीला तर जे काही मोठ्या मोठ्या संस्थे शिकत आहेत मुलं, एका एका जागावरती पाठाला बसल्यानंतर एका एका जागावर 5-6 तास सोडत नाही का? गोड वाटतं हे सगळं. आणि तुमचं आमचं असं झालेलं आहे. आता तरी बरी संख्या बरं का इथं. मला आमच्या भागापेक्षा इकडे चांगलं कौतुक वाटतं या भागाचं. आमच्याकडं कीर्तन म्हणले की 100-200 लय झाली आमच्या गावात सांगतो. आणि दुसऱ्या कार्यक्रम ठेवून बघा, गर्दी म्हणजे आमच्या गावची आहेतच. पंचक्रोशीतली माणसं येतात बरोबर. कोण पण काय बोलवायला येत नाही, कोण कोणाला नारळ बी देत नाही. ऐकाय ना बघायला आलं म्हणून नारळ पाकिट असं काय हांतरून देत नाही की असं प्लेन करून नाही. दगड एवढे मोठे मोठे असले तर ते बसतात एकमेकाला जागा धरून, नाही का? ती गोड वाटते. असलं काही गोड वाटत. काय काय जणांना विनोद पण ऐकायची सवय झाली असते. पण मी सांगतो विनोद म्हणजे परमार्थ नाही महाराज. वाटलं 2 तासाच्या ऐवजी 1 तास कीर्तन ऐका, पण विनोद ऐकू नका. महत्वाचं काय आहे बघा की तुकोबरायांनी आज सांगितले की हे फळ पिकले, काम, क्रोध, लोभ, हे सगळं काय केलंय? सगळं निघून गेलेलं आहे. आता हे का बोलू लागत नाही? जसं माऊलीने सांगितले बघा की विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू तो गुरु विषय जीवाशी झाला. आम्हाला असं वाटायला कधी एकदा कीर्तन संपल आणि ताटवायला किती मिनिटं दोघं तिने कधी एकदा वाटते ना आपल्याला कधी संपल, किती कधी ऐकायचं? हे का गोड वाटत नाही? म्हणजे काय झालंय? रोज आपल्याला विषय ऐकायची, विषय सेवन करायची सवय झाली म्हणजे काय गोड वाटत नाही. बघा 2 तास इथं बसायचं म्हणजे की महिला ही मांडीवर ती मांडी खाली ती पाय पोर असं हलकं बोलतो. आणि सिरियल जेव्हा एकसारखं बघत असतो, बघत असते की नाही? सिरियल नावच दिले त्याला सिरियल.
एक सारखी सिरीज नदी चालू असते, तिला काय म्हणायचं सिरीज. तिथं कोण बडवा आला आपल्याला भाकरी झालं था ती पुढे काय झालं बघतो ते गोड वाटायला लागतं ना आपल्याला. आणि त्याच्याऐवजी रोज हरिपाठ केला एक दिवस नाही करून बघा कसं वाटतं. अरे बापरे हे काय बरोबर वाटत ना, आता काय ऐकू वाटत ना दुसरं काय नाही हरिपाठ करावं. उदाहरण कसं नाही सांगतो मी तुम्हाला सांगतो. हे बघा एक बाई माळ्याची एक बाई कोळ्याची. उदाहरण सांगतो. कोळ्याची बाई म्हणजे मासे विकते, माळ्याची बाई म्हणजे फुलं विकते. दोघी एका गावात माळाला जायच्या आणि माळ्याची बाई तिथलीच आहे, जी फुलं विकते तो बाजार तिचा तिथल्याच गावचा आहे. कोळ्याची बाई रोज तिच्या गावात यायची, दोघी मिळून ती मासं ही फुलं विकायची. चाललं होतं. एक दिवस नदीला पूर आला आणि कोळ्याच्या बाईला आपल्या गावाकडे जाता येईना, बरोबर. मग ती माळ्याची बाई म्हणली की एक दिवस माझ्या घरात झोपायला ये. मग ठीक आहे म्हणली येतो. ती तिकडे झोपायला गेली. गेल्यानंतर झालं असं की माळ्याची जी बाई आहे तिचं घर कशाने भरलेलं आहे, बघा फुलांनी भरलेलं आहे. वास कशात येणार, ऑब्विसली कशात येणार, फुलांचा येणार. झालं असं की आता मला सगळं फुलाचा वास चांगला का वाईट, चांगला. पण त्या माळ्याच्या बाईला म्हणजे जे घर होतं तिथं ती कोळ्याची बाई झोपली. तिला काय केलं, झोप लागलं. तिला झोप लागला, इकडं तिकडं इकडं तिकडं करायला लागली. मग माळ्याच्या बाईने मध्येच विचारलं काय झालं, काय झोप लागला, काय भूक बीक नाही म्हणजे भूक बीक काय. मग काय झालं, नाही म्हणजे कसलं तरी घाण वास आहे तुझ्या घरात. माझ्या घरात कशाचा वास आला. मग तिने काहीतरी बघितलं, काय आपलं दांबलंय चिमलंय, काय बाद झाले, काय कशाचा वास येते. म्हणजे नेमका कशा नाही म्हणजे कशाचा तरी बादच वास लागला. तासावर तिने लक्षात आलं की हिला नेमकंच काय झालंय. मग त्या माळ्याच्या बाईने सांगितलं तुझी ती माशाची बुट्टी आहे का नाही ती अशी तोंडावर घेऊन झोप. मग तिने तसंच केलं. तोंडावर घेतल्याने 2 मिनिटं म्हणजे हा आता चांगला वास आलाय. कशाचा कशाचा म्हणजे ज्याला ज्याची सवय त्याला त्याचाच आनंद, बरोबर आहे. म्हणून परमार्थ गोड लागत नाही तेवढ्यासाठी बघा. पण आज तुम्हाला गोड करून घ्या आणि गोड झाला तर समजा की तुमचं काय झालंय, तुमच्याकडे परिपक्वता आली, काम ठाईची आवडली आनंदाची सृष्टी झाली. काय बरोबर आवडली आनंदाची सृष्टी वाटली. संसार सुखाचा वाटायची, संसार सुखाचा करिता दृष्टी वाढवले, मन वाढवले, विकार निघून गेले, त्यामुळे सगळं आनंदाचं वाटलं. यासाठी एक काम करायला लागेल, आयुष्यभर तुम्हाला भजन करावं लागेल. काय दिवस आता मधलं भजन घेऊया आपण. एवढं भजन करा, एवढं भजन करा. आतापर्यंत तुम्हाला वाईट बोला असाल, कुणाचं काही कुणा तुमच्यामुळे कुणाला वाईट वाटलं असेल, कुणाला जाता जाता मारला असेल, काय केलं असेल, दुखावलं असेल, सगळ्या मनात निघून जाऊ दे. त्यामुळे सगळ्यांनी डोळे झाकून सुंदर असं भजन करायचं.
सगळ्यांनी टाळी वाजवली वाजवली काय कुणासाठी वाजवली कोणतं म्हणा देवासाठी पाठीमागं देव उभा आहे वाटली त्याला चांगली कुणासाठी वाजवली काय नाही ती कीर्तनकारांनी सांगितली म्हणून वाजले का नाही सांगतो तुम्हाला कीर्तनकार सांगतात की कीर्तनकारांचा फायदा आहे त्यांच्याकडे पुण्य त्यांना पुण्य मिळतं तुम्ही टाळी वाजवणार नाही हे तुमच्या पुण्यावर तुमच्यावर डिपेंड आहे त्याचा सगळा फायदा तुम्हालाच आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा भजनात बसून तेव्हा कीर्तनाकडे लक्ष असू द्या आणि टाळी वाजवत चला विठ्ठला काम क्रोध लोभ निमाने ठाईची आवडी आनंदाची सृष्टी झाली तुम्ही जर खरोखर मनापासून भजन केलं असेल का नाही तर तुम्हाला जाणवलं असेल की आवडी आनंदाची सृष्टी कशी होते हे सगळी आनंदाची सृष्टी तुम्हाला काही काही वेळा अनुभव आला असेल की सगळं फ्रेश वाटायला लागतं सगळं जग फ्रेश वाटायला लागतं आणि एक दिवस असं येतो असं वाटतं की सगळी जगातली दुःखीच आहे जाते माझ्या बस सोबत साईडने गेले की दुःखीच दिसते हे झाड दुःखीच दिसते हे वृक्ष हे पानं फुलं फळं हे पक्षी सगळंच काय दिसते दुःखी हे कशावर डिपेंड असं वाटतं तुम्हाला जगामध्ये तुमच्या आमच्यासाठी आज आनंदी आहे उद्या दुःखी झालं त्याला वेळ नाही ते आहे तसंच आहे आणि पहिल्यापासून आनंदी हे सगळं ठरतं कशावरती दृष्टीवर ठरतं आपल्या कशावर ठरतं दृष्टीवरती ठरतं आपण जर आतून आनंदी असेल काही भांडण नाही घरात बरोबर आहे ना कशाचा वाद नाही पत्नीला अगदी व्यवस्थित लिंबू लोणच्या सकट जेवायला वाढून घरातून बाहेर पाठवत सगळं खुश वाटतं आपल्याला आज जग छान चाललंय का नाही आणि जर असं काहीतरी होऊ द्या आता आपण समजा एवढं आवडलेलं सजलेलं गजलेलं आणि जाता जाता आपला आणि कारभाऱ्यांचं काहीतरी वाजलं बारकस भांडण एवढं लग्नात आनंद असतो तर आम्हाला काय वाटत नाही भांडण झालं म्हणजे हेच चांगले नाही असंच कसं ते दुसऱ्याचे बघा कसे चांगले ती कसे गोड बोलतात आमच्या ह्यासनी काही जमत नाही म्हणजे एवढं सजलं होतं एवढं आनंद होतो असं वाटत होतं आज दिवसभर मी काही पण करेन पण काय झालं एका क्षणात सगळं जी सृष्टी आहे सगळ्या जागा वाटत ती दुःखी वाटायला लागला म्हणजे सगळं होल थिंग डिपेंड्स अपॉन माइंड कशावरती डिपेंड करते मनावरती डिपेंड आहे मन खुश असेल तर जग खुश दिसतं म्हणजे आपल्याला एक म्हण आहे बघा द साईट इज लाईक अ व्हिजन म्हणजे दृष्टी कशी बघा दृष्टी कशी पहिलीच म्हण होती आधी तिथं माती दृष्टी जशी सृष्टी खाली सगळे नाही आधी शाना त्याचा उथळ पाण्याला होत्या ना घरोघरी चौथीच्या स्कॉलरशिपला म्हणे त्या शिकवत तेव्हा अर्थ नाही करायचा तर आता मनातल्या मनात उथळ पाण्याला मग ते लगेच आता लक्षात येते का नाही त्यातली ती म्हण आहे दृष्टी तशी सृष्टी जशी आपण दृष्टी ठेवतो तशी सृष्टी वाटायला लागते बरोबर ताप आला आजारी पडलं की दवाखान्यात जाताना वाटते सगळ्याच बरं नाही का काय बरं नाही वाटतं सगळ्यांना तसं वाटायला लागतं आज अवघी आनंदाची शब्द वेगळे थोडासा काही ठिकाणी सर्व आनंदाचे काही ठिकाणी अवघी आनंदाचे
अवघे आणि सर्व एकच आहे. सर्व आनंदाची सृष्टी झाली म्हणतात. कशामुळे? डोळ्याला पडदा निघून गेला. काम क्रोध लोभ म्हणजे बारका पडदा नाही. ह्याच्यामुळे जग दिसत नाही, जगातली माणुसकी दिसत नाही, माणसातला माणूस दिसत नाही, जनावरातला जीव दिसत नाही. परवा एक व्हिडिओ होता, उगाचच कुत्र गप चाललेलं आणि ते कुत्र आहे ते काय आहे, त्याला माहिती होतं काय कोणाच्या पर्यंत जावं आणि कोणाच्या जाऊ नये. गप चाललं होतं. काय त्या तिघा चौघांची हुक्की आली. एक बॅट होता हातात, ते वर उचललं आणि बरोबर त्याच्या पाठीत घातलं. त्याचा जीव केला. ती कोई 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 करत गेलं आणि त्याच्यात म्हणे त्याने आनंद मिळाला. तर चुकून सीसीटीव्ही फुटेज सापडलं, ते इंस्टावर आलं आणि ते तुम्हाला आम्हाला दिसलं. आता त्यात ना त्यांनी एकमेकाला अशा टाळ्या दिल्या. फार आनंद झाला चौघांना. त्या कशाचा? त्याचं पेकाट मोडलं म्हणून यासने आनंद झाला. कुणाचं? ते कुत्रा आहे. वाघ आला असं तर काय केलं असतं तुम्ही? वाघ कुत्रा आहे म्हणून, बकरा आहे म्हणून त्याला टाकता आहे का नाही? आणि वाघ आला तर कोण म्हणते का आमच्याकडे जत्रा आहे, वाघांची जत्रा आहे काय? कशाची जत्रा असती? आमच्या देवाला वाघ लागतो. असं कोणाचं देव? बरं तुमच्या देवाला ते गरीब बकरच लागते. जे मारत नाही, काय चावत नाही, ना त्याच्याकडे विष आहे, ना त्याच्याकडे शिंग आहे, ना त्याला माराय काय आहे. देवानं त्याला शत्रूपासून बचाव करायला काही देव नाही म्हणून त्याला कापायचं आहे का नाही? वाघाची जत्रा करता काय तुम्ही? नाही. असुरी बुद्धी ती तुमची आमची आहे का नाही? आता त्याला बॅटनं मारलं तर याला फार आनंद झाला. काय दृष्टी असेल माणसाची? काय दृष्टी असेल की याला सृष्टीतल्या एखाद्यातला जीव त्यातली तळमळणी दिसत नाही. मी तुम्हाला एक सांगतो गोष्ट, उद्या जाऊन सर्च केला तरी चालेल. लुईस एल हे नावाच्या फार मोठ्या की ज्यांना कॅन्सर झाला, म्हणजे मी खरं सांगते बरं का, तुम्ही उद्या जाऊन सर्च करा. 2017ला त्या डेट झाल्या. तर ज्यांना कॅन्सर होता. आता कॅन्सर एक असा रोग आहे की काही जणांचा कमी होतो, काही जणांचा कमी होतही नाही. तर त्यांनी विचाराने बरं केलं. त्यांना आपण हील नावाचा शब्द वापरला. हील म्हणजे त्यांना काय केलं, त्यातून बाहेर काढलं, विचाराने बाहेर काढलं. लुईस एल हे यू कॅन हील युअर लाईफ नावाचं एक बुक आहे त्यांचं, किंवा यू कॅन हील युअर बॉडी असं नावाचं एक बुक आहे त्यांचं. फक्त विचारावर. काही लोक असे होते कॅन्सर झाले की फक्त त्यांच्याकडे आली म्हणजे तुम्ही आम्हाला आईसारखं वाटतं, मी जगल वाचल मला काही माहिती नाही, फक्त मला मरेपर्यंत चांगलं ऐकायचं तेवढं ऐकवा. त्यासनी दुसऱ्याचा गोडवा चांगला वाटत नाही का नाही? आवडच भजनाच्या अवस्थेत त्यांना असं वाटलं कुणी भजनच म्हणायला आले. लगेच चिपड्या वाजवायला सुरुवात केली आणि डोळ्याला सुरुवात केली. तू कोबा आता हे स्वर चालू आहे तेव्हा आवडी माणसं बाहेर आले, त्यांनी आपला स्वर लावला. बाय 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 म्हणले. हे शेवटच घर माझं शिल्लक राहिलं होतं म्हणून आलीस काय? कोण आहे ती? आवडी माणसं म्हणजे कोणाच्या? तुकोबारांच्या पत्नी. आवडेल का आपल्याला? नाहीतरी म्हणा की खूप लागले काही, नाहीतरी म्हणा आवडेल काय? वेश्या घरी आलेली आहे आणि आपले मालक डोलत असतील त्यांच्या गाण्यावर, चालेल काय? मोठा आवाज येऊ तिकडं नाही. आणि ती आले आवडी माणसं म्हणलं काय कळतं का नाही? म्हणलं पहिल्या घरात बाहेर. तर तू कोण म्हणलं अगं थांब थांब थांब, लगेच असं बसदेशी एखाद्याच्या अंगावर जाऊ नये. सामान्य स्त्री आहे, तुझ्या माझ्यासारखाच एक जीव आहे, का तिनं माझ्या घरात यायचं नाही का सांग बघू. तेव्हा आवडी माणसांनी सांगितलं तुला ह्यातला विषय माहिती नाही. का तुमचा रोजचा विषय नारळ आहे, त्यामुळे तुम्हाला यातला विषय काही माहिती नाही. हे गणिक आहे, गणिक आहे. कोण आहे? एक विषय कोण आहे? स्तोत्र झालं तू कोण स्तोत्र. आता कशा पद्धतीने फळाची प्रक्रिया परिपक्वता येते, कसे विकार निघून जातात, कसे संतांचा उद्धारपणा या फळाला लागतो आणि मग फळ कसं पिकतं बघा जरा. एकाच दृष्टांतात बघायचं. आता असे तुम्हाला स्तोत्र झाले, त्या बाईकडे वळल्यानंतर तिला सांगितलं बाई मार्ग चुकला, तुमचा रस्ता चुकला, जाई व तू माये न कधी सायास आणि विश्वास पैसे महाराष्ट्राला काय असतं एवढं रावण संबंध वारकरी संप्रदाय पाठ करायचा, एवढं वाक्य मी त्या माथ्यावर दिलं असतं तरी महाराष्ट्रात बलात्कारासारखी घटना घडली नसते. म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय, एवढंच म्हणायचं. घडते त्याला काही बघायचं नाही.
आणि आपल्यातच घटना घडतात. आपल्यातलीच माणसं आहेत. मामा कळणार, कोणाला भाची कळणार, कोणाला पुतणी कळणार, कोणाला काका कळणार, वडील कळणार. नाथाने सांगितली गोष्ट घडायला लागली. आता वाटते कलियुग यायला लागलं. बरोबर आहे की नाही? गेलं कुठं आलेला. बरोबर आहे. नाथाच्या घरची उलटी खून. आता ही कलियुग यायला लागले. हीच खरी प्रक्रिया कलियुग असं वाटायला लागले. कळत नाही आपल्याला. तू कोणाने सांगितलं माई माई तुम्ही परत जा. माई म्हणजे आई. आई म्हणायचं धाडस आहे तुकोबांच्याकडे. ती वेशना जाऊ म्हणतात परत. पण तुम्हाला मी असं रिकामं पाठवत नाही. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ओटी भरून परत पाठवलं होतं दरबाराने एका स्त्रीला. तसं तुकोबाला म्हणतात आज तुम्हाला परत पाठवत नाही. द्यायला माझ्याकडे काही नाही, पण मी एक ज्ञानाची शपथ देईन तुम्हाला. बाई तुमच्याकडे बघितल्यानंतर मला फार वाईट वाटतं. तुमचं चाललेलं हे पतन बघून फार वाईट वाटतं. तुमचं 4 दिवसाचं तारुण्य आणि सौंदर्य क्षणिक सुखासाठी त्यांच्याशी होळी करू नका. पांडुरंगाला शरदला पांडुरंगाला. बाकीचं काही खरं नाही. क्षणभंगुर नाही काय सुंदर उपदेश केला. क्षणभंगुर नाही भरायचा. आधीच्या जुन्या माणसांच्या सुविधा म्हातारं झाल्यावरच अटॅक बिटॅक यायचं, शुगर वाढायची नव्हतीच तेव्हा. पण तरी काय झालं तर म्हातार असतात. आता 8 वर्षांनी 9 वर्षांनी काही मर्यादा राहिलेली नाही. क्षणभंगुर नाही भरायचा. भजन करा आजच्या आजच, उद्याचं काही खरं. वारे सावध थोडा माया आशा. माझं 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 एवढं गेलं तेवढं गेलं. माझ्याकडे 2च तोळा आहे, पलीकडे 5च तोळा आहे. माझ्याकडे 3च हजाराची, पलीकडे 5,000ची साडी. असं करून गुंतू नका. हे बघा सावित्रीबाई फुलेंच्याकडे 2च साड्या होत्या. किती साड्या होत्या? 2 साड्या होत्या. त्यांच्या जीवावर तुम्ही आम्ही जो तोळा करतोय का नाही, त्यांच्या जीवावर जो काही आपण मानात उंचावलेली आपली 2 साड्या होत्या. त्यांनी 3ऱ्या साडीची मागणी केली. ज्योतिबा फुलेंच्याकडे 3ऱ्या साडीची मागणी केली. ज्योतिबा फुले म्हणतात की मंगळसूत्र विकले आपण पोरींना शाळा शिकवायला आणि तुला साडी कशाला पाहिजे 3री. तेव्हा म्हणजे अहो मालक असं झाले 2 साड्या बरोबर आहे. मी जाताना घालते एक आणि अजून एक जाताना सोबत नेते. काय माहिती काय, जाताना लोक माझ्या साडीवर चिखल मारतात, घाण मारतात, शेण मारतात, विष्ठा मारतात. मग पोरांना त्याचा वास येतो. मग गेल्या मला ती बदलायला लागते, येताना दुसरी नेसायला लागते. म्हणून मला 3री साडी द्या. आमच्या किती आहे? किती आहे? आणि समाधान नाही. अंग झाकायला कपडे निदान मंगळसूत्र नाही आपल्याला नावाला एवढं. आणि त्याच्यात एवढी तरवाजी असं बघितलं शेवण्याची शेंग ती वाऱ्याला पलीकडे पडायला आवडत नाही. माझ्या दूध पडायचं ती मध्ये आहे का नाही. म्हणजे एवढा बारकावा एवढ्या बारीक बारीक गोष्टी. बरं झालं तरी काय घेऊन जायच नाही. काही घेऊन जायच नाही. गोंधन काढा आणि घेतलं टोच आणि तिथलं गोंधन काढा. काही सोबत जात नाही म्हणून बरं आहे. तरी आमची लोक काय तू कोणाला सावध व्हा, सावध. काही घेऊन जायचं नाही. आता एवढा सगळा उपदेश केला या बिचाऱ्या वेशीला, त्या गणी केला. त्याला सांगितलं क्षणभंगुर नाही, सावध हो. लोक तुझा फायदा उठवतात, तू सावध हो. तुला स्वतःचा फायदा करायला पाहिजे. नाही बरोबर सावध
वारे सागर गळा माळ्या अशा काही नचले मग गळा पडेल कसं हातपायी चालायचं बंद झालं आता खोडवरनं उठता येत नाही स्वतः खाता येत नाही मग शेवटी वाटायला लागलं आता भजन केला असतं बरं झालं असतं तर करता येत नाही पंढरपूरला जायला पाहिजे होतं कसं पंढरपूर बघायला पाहिजे होतं आता जाता येत नाही मग सावध व्हा होतं आणि शरण घ्या देवाला बरं का मग तसं ते तिला सुद्धा सांगितलं आता झालं असं असेल ती पहिल्यांदा करू जी फळाची अवस्था सांगितली असेल ती चक्र अगोदर विकार असेल ती पहिल्यांदा कच्ची असेल ती पहिल्यांदा करू पण उडी लागलेले संत मायबापांच्या प्रेमाची आणि जेव्हा एखाद्या फळाला ती परिपक्वता आणण्यासाठी जेव्हा एखादी उलट लागते तसं आज या गणिकेला सुद्धा तुकोबारायांच्या प्रेमाची ऊब लागलेली आहे आणि म्हणून या फळाकडे परिपक्वता यायला लागली आता अवस्था अशी झाली जसं तुकोबाराला सांगायला लागले तसे डोळ्यातलं पाणी यायला लागलं महाराज आता ते असं झालं होतं की जसे डोळा अंजना भेटीची बरोबर दृष्टीशी माता कुठे वाजत आहे तिथे प्रगती महानिधी अशा अवस्था तिची झाली अजून एक अवस्था झाली डोळ्यातलं पाणी व्हायला लागलं मन तिचं सांगायला लागलं आतापर्यंत जेवढे आले त्यांनी स्वतःचाच फायदा बघितला माझ्या फायद्याचं कोणी काही सांगितलं नाही संप्रदाय पण असाच आहे सगळ्या लोकांचा फायदा सांगतो स्वतःचा फायदा यावा म्हणून काही नाही म्हणत आणि मग अवस्था अशी झाली कंठी प्रेम गाठे नयनी नीर भेटे हृदयी प्रगटे राम काय सुंदर होते जसं जसं माझे तुकोबाचं सांगणं म्हणजे तरी काय अगदी प्रेमाचा सागर त्याला करुणीची धरती आणि अमृताचा वर्ष म्हणायला काही हरकत नाही काय गाथात कधीतरी कधीतरी म्हणजे मी उघडत आहे काय नाही मला खूप प्रश्न पडते तुम्ही नाही उघडत तर पोरं कशाला उघडतील है की नाही आईच नाही उघडत तर पोरं कशाला माझ्या इंद्रायणीचा काल शाळेचा निकाल आला शाळेचा ती खेळ घडत होती आता पुढे जाणं पुढच्या वर्गात तर तिला शेवटला एक तिची आवड म्हणून एक हे लिहिले महाराज मग सगळ्यांचं लिहिले एखाद्याला गायला आवडते एखाद्याला बरोबर घेतं तर तिनं खाली म्हणजे तोंडी परीक्षा घेतात लहान गटाची तर तिनं काय सांगितलंय मला आईचं कीर्तन ऐकायला आवडते ती तसंच लिहिले त्यांनी आईचं कीर्तन ऐकायला आवडते मग मला तेव्हा वाटलं बरं झालं भाग्यवान मी पोरगी काय म्हणते मला कीर्तन आवडते आता तुम्ही आम्ही विचार करायचा आम्ही दाखवून देणार तर पोरी उघडतील मग त्या पोरीला आईची कळ कळेल मग तिला आई बाबांच्या पुढे जायचं असं ही गोष्ट समजेल मग पोराला सुद्धा समजेल मग तो आपल्याला घराच्या बाहेर काढणार नाही चांगलं बघा आपल्याला तो व्यसनाआदी होणार नाही स्वतःचं नुकसान करून घेणार नाही आपल्या डोळ्यासमोर पोराचं नुकसान होणार राखा पहिला उघडायचा कुणी आईला उघडायचा मग मला उघडतात हे काम यांच्याकडे ढकलायचं नाही पण कारण बाबा एक स्त्री जेव्हा परमार्थ करते तेव्हा घर परमार्थ करायला लागतं काय काय आमचं उदाहरण असे मी महाराज आहे माझं सत्य सगळ्यांनी ऐकायचं तर घरात एक वारकरी कोण नसते तिची जत्रा असली की असली चटणी भाकरी साईडला असते असं काही नको स्त्री वारकरी असते तेव्हा ती म्हणते माझ्या घरात शिजवायचं काय म्हणते स्त्री माझ्या घरात शिजवायचं नाही ती खात नाही मग घर बी खायचं बंद होते काय कळलं ना काय खायचं नाही तुम्ही म्हणजे जेवायचं बघायचं का काय ही म्हणाली ती म्हणते माझ्याकडे काही चालणार नाही मी बाहेरपासून खात नाही आता खाणार नाही म्हणजे स्त्री म्हणून मला सांगायचंय कीर्तन करायला सुरुवात करायची माझं पहिलं कारण तेच होतं आमच्याकडे काही जरी झालं ना की लेडीजला असं वाटायचं की आमचा कीर्तनाचा काही संबंध पण तुम्ही आम्ही पहिल्यांदा परमार्थ पहिला चुलीपाशी यायला पाहिजे चुलीतनं त्या भाकऱ्याच्या गोळ्यात यायला पाहिजे जणाईनं केलं होतं तसं त्या भाकरीत मग त्या तव्यातनं ओठात पोटात पण ओठात यायला पाहिजे त्यामुळे तुम्ही आम्ही पहिल्यांदा गाथा उघडायला असं वाचत जाईल की नाही हळूहळू अभंग पहिल्यांदा नाही समजलं तर परत घ्या वाचायला असा गोडवा निर्माण होईल थांबूच वाटत नाही ज्ञानेश्वर वाचायला घेतले असं हळूहळू समजायला लागलं कसा भक्त असतो कसे किती भक्त असतात काय असतात कसं संतांचं हृदय असतं कुणाला गुरु म्हणायचं काय करायचं अर्जुन कसं मोहातून मुक्त व्हायचं असं जसं हळूहळू वाचत जातो असं वाटतं हा पाना कधी संपूच नाही कधी मोठंच होऊ नये
ज्ञानेश्वरीच्या समोर. आता कसं झालं, तुम्ही जसे उपदेश करायला लागले गळगळा अश्रू व्हायला लागले, अवस्था अशी झाली. निर्माण सगळे मोह निघून गेले, सगळे पाश निघून गेले, काम क्रोध लोभ मोह सगळं निघून गेलं. असं झालं की आता त्या परमेश्वराच्या पासून, भजनात पासून, कीर्तनापासून आता उठू वाटत 9 वाजता 9:30 वाजता जेवायला बोलून वाटत कीर्तन 12 वाजेपर्यंत चालू राहू द्या असं कोण म्हणतो. मान हवं, बाकीचं काही नाही. अशा अवस्था झाली. आणि झालं असं आता अभंगामध्ये थोडस अवघड आले प्रश्न, जी मलाही प्रश्न पडला. आमच्या गुरुजींनी मला सांगितलं, मला प्रश्न पडला, गुरुजी पुढे तुकोबाला म्हणतात, मला मान्य करू पण गेलं, मान्य काम क्रोध लोभ गेलं, मान्य आठवण गेलं. आणि पुढे काय सांगतात, आठवण गेले भावा अभाव असा शब्द येतो. भावा भाव म्हणजे भावा अभाव, भावाला अभावही गेला. आता प्रश्न आहे, थोडासा अवघड प्रश्न आहे. आठवण गेला, नाठवण गेला, अभाव गेला. भाव घालवायचा परमार्थ कसा करायचा? भाव पाहिजे का नको? भावेविन देव न करे, गुरुविन अनुभव, किंवा देवाला भावाशिवाय दुसरं काही नाही. तो भाव घालवायचा मग काय करायचं? तो तुकोबांनी पुढे सांगितलं की आमच्या गुरुजींनी सांगितलं, महाराज भाव म्हणजे ज्ञान आहे. आणि जेव्हा आठवण गेला, नाठवण गेला, अज्ञान गेलं, सगळं गेलं आणि अभावही गेला, आणि जो भाव शिल्लक राहतो, तो भाव जो आहे तो आपल्या आत्मा नावाची नवीन ओळख करून देतो. झाला अभंगाची अनुभूती जी होती ज्ञानी साधकानेच घ्यावी. पण असं की झाला सोडून देऊ पांडुरंग, आज आपल्या हृदयात काय पैसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुख राम किंवा जीव शिव दोन्ही एकत्र झाले ना आज आत्मारामांचे. हे सगळं काय आहे तर देव. जेव्हा अज्ञान निघून जातं तेव्हा देव शिवत राहतो. पण तुकोबराय म्हणतात की जेव्हा तुम्ही खरोखर या परिपक्वतेच्या अवस्थेला जाऊन बसता तेव्हा समजा तुम्ही जन्माला आलेल्याचं सार्थक झालं. नाहीतर काय मग प्राणी मी जन्माला आली की त्यांनी गेले किती काही गरीब शिल्लक नाही. पण ज्यांनी स्वतःला ओळखलं, मी तुकोबाई, मी ज्ञानोबाई, मी जनाबाई, मी सखोबाई, मी छत्रपती शिवाजी महाराज, मी धर्मवीर संभाजी महाराज, मी राजश्री शाहू महाराज, त्यांनी स्वतःला ओळखलं आपला पांडुरंग, त्यांचं नाव इतिहासाच्या पानावर आहे. आमचं तुमचं ठेवतील याची गॅरंटी नाही. आणि ठेवायला अशी वाटत असेल तर महिला मंडळ जागा व्हा, परमार्थात या, पोरांना परमार्थ करायला लावा, इंग्लिश वाचा, पोरींना वाचायला लावा, तर तुम्ही सुद्धा वाचा. तुका भाग्य या नवे म्हणजे संसारी जन्मी गे याची वाणी ज्ञानेश्वरा. सिंगल घ्या फक्त. तुका म्हणे भाग्य नावे तरी म्हणजे
सेवेमध्ये जमादारा कृपा करा शिवची कटकट वापर काय म्हणतो दूरदानी आपल्या कृपावंत वाचा त्याची कविता उत्तम अशी ज्यांनी साथ दिली टाळ्या त्यांच्यासाठी ही कला एवढी सोपी नाही महाराज फार कष्ट त्याच्या मागे आणि आपल्याला सहज हे सोपे होतात त्यामुळे त्याची किंमत नसते पण कला सोपी नाही मृदंगाचार्य आणि त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी रामनाथ सेवा श्री लक्ष्मी नारायण सेवा प्रोग्राम टाकेवाडी आणि इथं चालू असणारा हा हरिनाम यज्ञ सगळ्यांच्या चरणावरती इथं असणारे ऐकणारे जेवण बनवणारे जेवण झाले का विचारा थांबवले झाले ठीक आहे थांबवून म्हणाले तर जेवण बनवणारे बरं का सगळे वाढणारे ज्यांनी पंक्ती दिली ते सर्व आमचे गुरुवारी लाड महाराज सगळ्यांच्या चरणावर जातात सगळे लोक